मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे, इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण लेझर वजानल रेज्युनेशन या ट्रीटमेंटच्या बद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. सर्वसाधारणपणे 40 नंतर स्त्रियांना पेरिमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल म्हणजेच रजोनिवृत्तीची चाहूल लागायला लागते आणि त्याच्यामध्ये त्यांना काही शरीरामध्ये बदल दिसायला लागतात. जे बदल काही वेळेला असे पेशंट सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ त्यांच्या योनी मार्गामध्ये ड्रायनेस असणे किंवा त्या जागेला वारंवार खाज सुटणे किंवा योनी मार्ग सैल वाटणे, अशा पेशंटमध्ये आपण लेझर वजानल रेज्युनेशन ही ट्रीटमेंट करू शकतो. ह्या 40 नंतर शरीरामध्ये होणाऱ्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे म्हणजे इस्ट्रोजनच्या हॉर्मोन्सची कमतरता निर्माण होते आणि त्याच्यामुळे शरीरातला त्या जागेचा लोकल डिफेन्स जो असतो तो कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळं त्यांना वारंवार ड्रायनेस होणे किंवा इचिंग किंवा वरचेवर इन्फेक्शन होणे अशा समस्यांना तोंड द्यायला लागतं. तर लेझरद्वारे आपण त्या ठिकाणी लोकल जागेला आपण ट्रीटमेंट दिल्यामुळं त्याचं डिफेन्स मेकॅनिझम वाढतं आणि तिथे येणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि त्याच्यामुळं हा येणारा ड्रायनेस असू दे किंवा इचिंगची तक्रार असू दे किंवा डिफेन्स मेकॅनिझम सुधारल्यामुळं वारंवार होणारे इन्फेक्शन आहेत हेला शरीर कॉम्बॅट करू शकतं आणि त्याच्यामुळे ह्या तक्रारी त्यांच्या निवारण होऊ शकतात. 40 वयानंतर किंवा 45 वयानंतर पेशंटना अजून एक समस्या उद्भवती, ती म्हणजे वारंवार लघवी सुटणे. साध्या गोष्टींमुळं, उदाहरणार्थ खोकल्यानंतर, हसल्यानंतर किंवा काही जड पदार्थ किंवा जड वस्तू उचलल्यानंतर पेशंटला ज्याच्यामुळं पोटातील प्रेशर वाढतं आणि अशामुळं नकळत अचानक लघवी सुटते आणि ती कंट्रोल करू शकत नाही. पण ही समस्या अशी आहे की जी घरातल्या सगळ्यांना सांगतासुद्धा येत नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या नेहमीच्या डेली लाईफस्टाईलवरती परिणाम होतो. म्हणजे कसं, तर ज्यांना एखाद्या वेळेस कुणाला लग्न समारंभात जायचं आहे किंवा लांबचा प्रवास करायचा आहे तर ते तेवढ्या काळापुरतं ती लघवी होल्ड करू शकत नाहीत आणि ती अचानक सुटू शकते आणि त्याच्यामुळे त्यांना एम्बॅरेसिंग फील होतं. तर ह्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा कुठलाही ऑपरेशन न करता लेझर वजानल रेज्युनेशनच्या मेथडमध्ये ट्रीटमेंटनी लेझर आणि PRP ह्या दोन्हीच्या कंबाईनमुळं आपण ही समस्या दूर करू शकतो. त्यासाठी पेशंटनी मन मोकळेपणानं त्यांच्या डॉक्टरांशी संवाद साधणं हे जास्त गरजेचं आहे. काही वेळेला डिलेवरीनंतर पेशंटला योनिमार्ग सैल वाटायला लागतो आणि त्याच्यामुळं संभोगाच्या वेळेला नैसर्गिक जे आनंद मिळू शकत नाही, अशा पेशंट्समध्ये सुद्धा आपण विना शस्त्रक्रिया लेझरच्या ट्रीटमेंटद्वारे ही योनी मार्गाचा जो सैल झालेला भाग आहे तो आपण घट्ट करू शकतो. तर ह्याच ट्रीटमेंटला लेझर वजानल रेज्युनेशन असे म्हणतात. ही ट्रीटमेंट पद्धती आपल्या साफल्य हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. गरजूंनी त्याचा नक्कीच लाभ घ्या. धन्यवाद.